आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 45 लाख लोक बेरोजगार आहेत आणि बेरोजगारीमुळे सामाजिक व्यवस्था तर ढासळतेच, पण त्याहीपेक्षा कुटुंबाच्या काही महत्त्वाच्या गरजा जसे की शाळा, औषधे, पोषक आहार हे अपूर्णच राहतात। लहान मुलांच्या शिक्षण आणि कुपोषण या दोन विषयावर काम करत असताना आम्हाला असे जाणवले की पैशाअभावी कुटुंब त्यांच्या मुलांवर मूलभूत खर्च करू शकत नाही। यासाठी म्हणून श्रीमती मालती डहाणूकर ट्रस्टने रोजगार सबलीकरणावर काम करायला सुरुवात केलेली आहे। रामानुग्रह ट्रस्ट मुंबई यांच्या सहयोगाने आम्ही एक सॅनिटरी पॅड बनवण्याचा प्रकल्प टिळकनगर येथे सुरू केला आहे। ग्रामीण भागातील महिलांसाठी हा उद्योग अत्यंत उपयुक्त आहे। त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच रोजगार मिळावा या दृष्टीने हा उद्योग सुरू केलेला आहे। तसेच गावातल्या शेतीला जोड म्हणून आम्ही गांडूळखत निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे। आमच्या आवारात सुमारे 150 मेट्रिक टन गांडूळखत आम्ही तयार करत आहोत। गावातील महिलांना आणि शेतकऱ्यांना आम्ही या प्रकल्पावर प्रशिक्षण देत आहोत आणि अशा प्रकारे अत्यल्प खर्चात उभारता येणारे 50हून अधिक प्रकल्प आजूबाजूच्या परिसरात आम्ही सुरू केले आहेत। गांडूळ खताचे फक्त ट्रेनिंग देऊन आम्ही थांबत नाही, तर त्याच्या विक्रीची सुद्धा गावकऱ्यांना मदत करत आहोत। आधी आम्ही फक्त रासायनिक पद्धतीने शेती करत होतो। गांडूळ शेती आमची करण्याची खूप इच्छा होती, पण गांडूळ खत निर्मिती करावी कशी? श्रीमती मालतीताई डहाणूकर यांच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला जी माहिती दिली, जे प्रशिक्षण दिलं, त्यातून आम्ही आमच्या शेतीमध्ये बरेचसे फायदे करून घेतलेले आहेत। सुरुवातीला मी 1 ते 2 टनापर्यंत गांडूळ खत तयार केलं, परंतु आता माझ्याकडे हार्वेस्टिंगला साधारण 8 ते 9 टन गांडूळ खत मी तयार केलेलं आहे। जेव्हा आम्ही गावामध्ये जात असतो व महिलांशी बोलत असतो तेव्हा आम्हाला असं सुद्धा आढळून आलं की ह्या महिलांना अनेक मायक्रो फायनान्स करणाऱ्या एजन्सीज तसेच सावकार जास्त व्याज देऊन कर्ज देत आहेत। या महिलांना बँकांशी जोडून किंवा आमच्या माध्यमातून त्यांना कमीत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणं आणि त्यांच्या गरजा भागवणं यासाठी आपली संस्था कार्यरत आहे। गेल्या 4 ते 5 वर्षापासून श्रीमती मालती डहाणूकर ट्रस्टने आमच्या इथं भरपूर उपक्रम राबवले आहेत। त्याच्यामध्ये अगरबत्ती, मेणबत्ती तयार करणे, द्रोण तयार करणे व पत्रावळ तयार करणे याचे तिथे नेऊन प्रशिक्षण दिलेले आहे। आम्हाला याच्यातून खात्री आहे की आमची याच्यातून महिलांचे सबलीकरण होईल व महिला स्वावलंबी होतील। हे प्रकल्प रुजू घालण्यासाठी या गरीब गावकऱ्यांना तुम्ही पैशाच्या वतीने मदत करू शकता किंवा एखाद्या नवीन प्रकल्पाचे प्रशिक्षण इथे येऊन देऊ शकता किंवा एखाद्या प्रकल्पातील तयार झालेल्या मालाच्या विक्रीसाठी मदतही करू शकता। श्रीमती मालती डहाणूकर ट्रस्टचा असा प्रयत्न आहे की सर्व समाजातील घटकांना रोजगार मिळावा, त्यांनी स्वावलंबी बनावे व खुशहाल जीवन जगावे। तर सारे मिळूयात, समाज घडूयात।